शी बाई, एक साडी धड नाहीये, काय घालू काय कळत नाही. शोभा, ए शोभा, चहा चहा. अरे मोन्या, चहा आहे. चहा चहा पितो. हे बघ ऐक ऐक शोभा, काय माहिती का, कुठलीही साडी नेसलीस तुला चांगलीच दिसेल, तू काळजी नको करू. हा ही चांगली आहे साडी, छान दिसते तुला. मोन्या, मॉल मध्ये जायचंय रे मला. हळदी कुंकाला पूजेला नाही जायचंय. तुला कळत नाही ते गप्प बस जा. पण शोभा मी काय म्हणतो ऐक ना. काय माझं नशीब आहे बघा, जिचा नवरा टेलर मास्टर आहे, जो दुसऱ्यांचे कपडे शिवतो, त्या बाईकडेच घालायला कपडे नाहीयेत. आता मॉल मध्ये ज्या मैत्रिणी येणार आहेत त्या सगळ्या हायफाय आहेत, त्यांच्याकडे छान छान कपडे असणार. आणि मी शोभा मोहन म्हात्रे, राहणारे पाठारेवाडी. माझ्याकडे काय आहे? काही नाही. शोभा असं नसतं ग. हे बघ आपण जसे आहोत ना तसे राहावं आपण. आणि हे बघ तू कुठलीही साडी नेसलीस ना तरी तुला छानच दिसणार आहे ती. मला साडी नेसायची नाही, मला ड्रेस घालायचा. मला ड्रेस हवाय. शोभा पुढचा पगार झाला ना की मी नक्की तुझ्यासाठी एक ड्रेस शिवतो. तू शिवशील तेव्हा शिवशील. आज मला जायचंय मॉल मध्ये. काय करतोय सांग. काय सांगू, काय घालू? मी काय सांगू, तू बघ यातलं काय. तू काहीच नाही सांगू शकत. तयारी कर आणि जा कामाला. हा जा. हो काय ड्रेस आहे आमच्या कस्टमरचा, त्याने ऑल्टर करायला दिला होता माझ्याकडे, तो त्याला परत द्यायचा आहे. मला हवाय. शोभा नाही अगं, आज डिलिव्हरी द्यायची आहे की, तो कस्टमरला परत द्यायचा आहे. उद्या दे ना, उद्या. शोभा असं नाही करता येणार. ऐक शोभा, अगं शोभा असं नाही करता येणार. ऐक ऐक, कस्टमरची फसवणूक केल्यासारखं. नाही असं काही नाही होणार. आजचा दिवस घालते रे, उद्या दे. शोभा शोभा या ड्रेस व्यतिरिक्त तुला काही हवं असेल तर मला सांग, मी देतो. हाच ड्रेस हवाय मला. काय करणार आहेस तू? आणि काय रे, बाहेर कोणी काय मागितलं तर हे दे ते दे सगळं देत बसतोस. आणि मी हा साधा ड्रेस मागते, तो नाही तू देऊ शकत? एवढंच प्रेम आहे का तुझ्या बायकोवर? शोभा असं नाही, ऐक माझं. आता असं नाही आणि मग आज हा ड्रेस मी घालणार म्हणजे घालणार. शोभा, तू एक काम कर, त्या कस्टमरना सांग तुम्ही उद्या या म्हणून. शोभा प्लीज ऐक माझं, आता तू बरोबर कामावर आहे. उशीर शोभा होतोय. माझं ऐक जरा. शोभा कामावर जा तू. अगं शोभा, बॅग घे, ऐक माझं शोभा, अगं आपलं बॅग घे लवकर. आपला ड्रेस ना. अगं शोभा ऐक, मी त्यांना काय बोल नको कोणाला. म्हणतो. शोभा ऐक ऐक. जा, जा, जा. मोहिनी, बोल. मोहिनी, ते लताने कपडे वाळत घातलेत ना, ते सगळे खाली पडले पाहिजे. आणि परत तिला ते धुवायला लागले पाहिजे. बर. अगं तू एकच कपडा कशाला ठेवलायस? तू पण पाड ना. शाबास हं मोहिनी, त्या लताची ना चांगली चिरवली. नाहीतर काय त्या अंजू आणि त्या माधुरीच्या मागे हन्ना हन्ना करत फिरत असते. अरे देवा, सगळी मेहनत वाया गेली. आता परत सगळे कपडे धुवायला लागणार. लते, हं? काय झालं ग? अहो मावशी, मी कपडे वाळत घातले होते आणि सगळे कपडे अचानक खाली पडले. अरे देवा, कमालच झाली म्हणायची.
ना हवा ना वारा ना वादळ. हा असे कसे उडून पडले तुझे कपडे? बघा ना हो मावशी, मला पण काही कळत नाहीये. बिचारी ग लता, दिवसभर नुसती काम 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 करत असते आणि आता आणि हे करत बसायला लागणार. हो ना? हो ना. अय्या शोभा वहिनी, अहो काय सुंदर ड्रेस आहे. म्हणजे तसा सिंपलच आहे पण खूपच छान दिसतोय तुम्हाला, नाही का ग? हो ना, कॉटन आहे. हो, प्युअर कॉटन आहे म्हणून तर महाग आहे. ए थांबा ग शोभे, कधी शिवला ग हा ड्रेस? अगं मागेच शिवला होता, पण घालायला काही कारणच नव्हतं ना, काही समारंभच नव्हता. आता ना मॉल मध्ये जाते मैत्रिणींबरोबर, पार्टी आहे ना म्हणून म्हटलं आज घालावा. शोभाताई, हा? मोहन भाऊजीने शिवला का? हो पण काही म्हण, मोहन भाऊजींच्या या बाबतीत कुणीच हात धरू शकत नाही. हो. छान शिवलाय हो ड्रेस वहिनी. शोभाताई, असा सेम ड्रेस माझ्यासाठी शिवायला सांगाल मोहन भाऊजींना? मला ना पॅटर्न खूप आवडला. सांगेन ना, आमचं हे छानच शिवतात ग लता, पण काय आहे ना, तुला चांगला दिसायला हवा ना. राहू दे, काही नको, मी घेईन दुसरीकडून शिवून. आणि तसंही तुम्हाला ड्रेस काही चांगला नाही दिसत आहे. काय ग माधुरी? हो चल. कळलं बघ का माझ्यावर? जळू देत का मी ना, आज त्या लताची चांगली चिरवली. काय केलं मी ना? ते काय केलं सांग ना. हा शुभे, छान दिसतो का ड्रेस हा तुला? मी तर म्हणते मास्टर डॅकडून ना असे 2-4 ड्रेस शिवूनच घे. काय हा ड्रेस माझा नाहीये. मग अगं मोहनेने ना बुटीक मधून आणला होता, ते अल्टरेशन करायला. मी घातला सरळ. नेहमी काही मागितलं की आज परवडत नाही सारखं बोलत होतो. एकदा घातलं तर काय झालं? अगदी चांगलं केलं. मी तर म्हणते तू त्याला परत हात देऊच नकोस, तुझ्यासाठीच ठेवून घे. मला मॉल मध्ये जायला उशीर होतोय, माझ्या मैत्रिणी भेटणार, पार्टी आहे पार्टी. नीट जा. जा. इतकं खुश मी शोभेला कधीच बघितलं नाही. माझी चूक झाली, मीच त्या मास्टर डॅ बरोबर ना हिचं लग्न लावून दिलं. पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. मला शोभेचं आयुष्यच बदलायचं आहे. मोहन, काय झालं? शोभा बरी आहे ना? हो, तू लवकर जा घरी. पण मला असं अचानक फोन करून बोलवून का घेतलं? अरे मास्टर डॅ, खाली काय करतोय? वरती ये लवकर. हो, आलो 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 आलो. आलो. आलास? हो. हा? हो. इथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, लगेच तुला वरती येता येत नाही. खाली काय करत होतास? नाही या. शोभा, काय झालं शोभा? मोहन्यात तुम्ही ड्रेस घालून मॉल मध्ये गेले होते ना, तिथे एका मुलीने माझा ड्रेस ओळखला. ती माझ्या मागेच लागली की हा ड्रेस तिच्या आईचा आहे म्हणून. आधी मी थोडी जरा नाटकं केली, पण नंतर तिने तुझ्या बुटीचं नाव, पत्ता सगळं काही सांगितलं. मग मी घाबरले आणि पळून आली घरी. ती म्हणाली की कंप्लेंट करणार आहे बुटीकची. मोन्या, ती जी बुटीकची जागा आहे ना, ती तिच्या वडिलांची आहे. ती म्हणत होती की मी वडिलांकडे कंप्लेंट करणार आहे, केसच टाकणार आहे बुटीकवर, म्हणजे तुमचं बुटीकच राहणार नाही. म्हणजे तुझी नोकरी जाणार मोन्या?
आणि नोकरी असून तरी काय उपयोग होता तिचा? बोल ना, शांत का झाला? मोन्या, तू बोल ना काहीतरी, असं गप्प का? अरे मास्टरड्या, फोन वाजतोय तुझा. अरे तुझा फोन वाजतोय. माझा काय करायचं? माया मॅडमचा फोन आहे. हॅलो. मात्रे, मी तो पिवळ्या रंगाचा ड्रेस तुम्हाला अल्टर करायला दिला होता, तो कुठे ठेवलाय तुम्ही? तो ड्रेस मात्रे, अहो बोला पटकन. त्या एका ड्रेसमुळे आपलं बुटीक बंद होण्याची वेळ आली आता. हा काय केलं तुम्ही त्या ड्रेसचं? नाही, तो ड्रेस माझ्या बायकोनं घातला होता. म्हात्रे, अहो तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का? आपण कस्टमरचे कपडे कुणाला यूज करायला देत नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना? म्हात्रे, तुमच्या या चुकीची शिक्षा आम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार आता. ती मुलगी बुटीक मध्ये आली होती, सगळं बुटीक त्या पोरीने डोक्यावर घेतलं. नशीब मॅडम नव्हत्या. आता काय करायचं ना तुमचं तुम्ही बघा. तुमच्या बायकोने ड्रेस घातला तो घातला, वर पकडल्याही गेल्या. आता काही करून त्या मुलीची समजूत काढा. ती तुमच्या घरी यायला निघालीये. मी पत्ता दिलाय तिला. काय म्हणाल्या? ज्यांचा ड्रेस आहे त्या मॅडम घरी येत आहे. चला ते काय ग, तुला किती वेळा खुणावला मी? मला डायरेक्ट घरात यायचं होतं. तुला ते काही कळतच नव्हतं. तुझ्यामुळे मला चालावं लागलं. सॉरी. काय झालं वर? काय होणार? तिचा ड्रेस होता ना, ती मुलगी येते वर. तिने रंगे हात पकडलं शोभाला मॉल मध्ये. आपण काय मदत करू शकतो का? काही गरज नाही त्या मास्टराला मदत करायची. त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. अगं त्यांनी एक हौस पुरवली असती माझ्या मुलीची, तर माझ्या मुलीवर पाळी आली असती का दुसऱ्यांचे असे कपडे घालायची? हे सगळं झालंच नसतं ना, म्हणून तर मी काढता पाय घेतला. पण तुझ्या मुलीचं काय? ती पण अडकणार ना? हे बघ, काय झालं ना ते नंतर बघू आपण. मी तर माझ्या मुलीला घरातच आणणार आहे माझ्या. तिथं ठेवणारच नाही. मास्टरड्याला ना चांगली अद्दल घडवणार. भोळेपणाचा आवडतो मी ना. शोभा, ए शोभा, अगं ए शोभा, ए शोभा, शोभा ऐक माझं. शोभा घाबरू नकोस, काही होणार नाही. अरे काही नाही, कसं होणार? ती मुलगी आली आणि तिने मला ओळखलं तर प्रॉब्लेम होईल ना. अगं बापरे, आपण एक काम करूया, आपण ना कुठेतरी बाहेर निघून जाऊया. हा म्हणजे ती आली की ती बघेल ना बाहेर कोण, घरात कोणी नाहीये, मग ती निघून जाईल आपोआप. हा हेच करूया. ए शोभा, शोभा असं काही करू नकोस. हे बघ, आयडिया, हे काम करू. त्यापेक्षा आपण ना बाहेरून टाळं मारू आणि आपण घरात ना लपून बसू. म्हणजे ना ती आली की बघेल ना टाळ्या, घरात कोणी नाहीये, म्हणजे ती निघून जाईल ना. शोभा
चावी चावी. शोभा शोभा ऐक माझा, शोभा ऐक 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 ऐक, लक्षात घे, आपली चूक झाली की नाही, मी तिच्यासमोर हात जोडून माफी मागेन, ती आपल्याला माफ करेल. मोन्या मूर्खासारखं बोलू नको, ती नाही ऐकणार. मी टाळा मारते. ऐक. मी शोभा मी दरवाजा उघडतो. नाही नाही, नको नको नको, ती मुलगी असेल ती. नको शोभा तू काळजी नको करूस, आपण किती दिवस असे लपवून राहणार, दरवाजा उघडायलाच हवा ना. मोन्या नको, मोन्या. थांब, थांब, मी 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 माफी मागतो, मी हात जोडून माफी मागतो, तू काळजी नको करू. मोहन म्हात्रे तुम्हीच का? हो. अच्छा, तर या बाईचे हस्बंड तुम्हीच. हो हा, मी काय हो, तुम्हाला एवढेही मॅनर्स नाही? कस्टमरचे कपडे तुम्ही तुमच्या बायकोला युज करायला देतात. हाऊ डेअर यू. नाही, हे बघा माझं ऐकून घ्या जरा. ओ काय ऐकून घ्या, ही बाई एक नंबरची चोर आहे. माझ्या आईसाठी घेतलेला ड्रेस ही मॉल मध्ये घालून आली. ओ हिची लायकी तरी आहे का एवढा महागातला ड्रेस घालायची? साधा विकतही घेऊ शकत नाही ही बाई. मी तिथेच विचारलं हिला, पण ही पळून गेली मॉल मधून. आता ना मी हिला पोलिसातच देते. नाही नाही, असं काही करू नका. मी काही ऐकणार नाही. आणि काय ग, मॉल मध्ये तर खूप बोलत होतीस की एकाच सारखे 2 ड्रेस असू शकतात, गैरसमज होतात. पण मी ना माझ्या ड्रेसला अगदी बरोबर ओळखते. कॅटलॉग पीस आहे तो, मी स्पेशली माझ्या मॉम साठी घेतलेला. आता मी काय तुम्हाला सोडणार नाही. लीलावती, ती मुलगी वर आली आहे. हे काय करू? त्या मास्टरला भोगू दे त्याच्या कर्माचे फळ. आपण काय मदत करू शकतो का? काय गरज नाहीये, आपण मध्ये पडायचं नाही. अगं ती कंप्लेंट करायला निघालीये, अख्खी चाळ जमा झालीये. तसंच पाहिजे त्याला, तू नको त्याचा विचार करू. आणि हा खबरदार, जादू करून त्याला मदत करशील तर त्याला कसली तू मदत करायची नाहीयेस, ही माझी आज्ञा आहे तुला. मी आता कोणाचं काही ऐकणार नाहीये. आता तर मी पोलिसांना आणणारच. आता तुम्हीही गेला आणि तुमचं बुटीकही. एकाला सोडणार नाहीये मी आता. हो तुम्ही प्लीज असं करू नका. माझी चूक मी मान्य करतो ना, तुम्ही मला काही ती शिक्षा द्या, पण माझ्यामुळे इतरांना शिक्षा नको व्हायला. आणि माझ्या बायकोचंही चुकलंय, तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तिने चुकीने तुमचा ड्रेस घातला. हो, आणि खरं तर या सगळ्यात चूक माझीच आहे. हो, मी तिच्या इच्छा कधीच नाही पूर्ण करू शकलो. तुमचंही बरोबर आहे, इतका महागडा ड्रेस मी तिला कधीच नाही देऊ शकणार. माझ्याकडनं चूक झाली, मी माफी मागतो. तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. काय करताय? थांबा, पाया पडायची काही गरज नाही. आणि तुम्ही बरोबर बोलताय, मी सुद्धा रागाच्या भरात काही जास्तच बोलून गेले. आता माझा ड्रेस तुमच्या बायकोने घातलाय, त्यात बाकीच्यांचा काय दोष ना? नाही, पण माझ्याकडनंही चूक झालीच ना. हो कळलं मला. आता झालं ते झालं, आणि तुम्ही माफी सुद्धा मागितलीये. आता झालं गेलं ते विसरून जा. म्हणजे तुम्ही आम्हाला माफ केलं? हो, पण एका अटीवर. हं? माझा ड्रेस मला परत मिळेल का? अहो, म्हणजे काय, तुमचाच ड्रेस आहे तो. तुमचा ड्रेस. आणि परत असं करू नका. नाही हो, स्वप्नात सुद्धा असा विचार नाही करणार. मला माफ करा. इट्स ओके. आणि तुम्ही सुद्धा काळजी करू नका, मी बाबांना नाही सांगणार. तुमचं बुटीक आहे तिथेच राहील. खूप खूप उपकार झाले तुमचे. इट्स ओके, वेलकम. येते मी. शोभाताई, आज मोहन भाऊजी होते ना, म्हणून तुम्ही वाचता. पुन्हा असा खोटा मोठेपणा करू नका उगाच. नाही तर काय, हे प्रकरण किती महागात पडलं असं माहितीये का वहिनी? चला